पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरून दरीत पडल्याचा सांगितला गेलेला 24 वर्षीय केतन अग्रवाल याचा मृत्यू प्रकरण आता वेगळ्या वळणावर गेले। पोलीस तपासात हा अपघात नसून हत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। केतन हा होणाऱ्या पत्नी सिया गोयलच्या वाढदिवसानिमित्त लोहगडावर गेला होता। मात्र पोलीस तपासात घटनेबाबत संशयास्पद बाबी समोर आल्यानंतर सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले। पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। हत्येमागील नेमकं कारण आणि घटनेची संपूर्ण माहिती उघड करण्यासाठी चौकशी केली जाते। बहुतेक 5-7 जूनचे आसपास पहिले आठवड्यात जूनचे बाली या ठिकाणी प्री वेडिंग शूट साठी जाणार होते। त्यासाठी ते पुण्यातून निघाले सुद्धा होते एकतर, आणि परंतु मुंबईला जाऊन त्यांना असा कळाला की पासपोर्ट जे आहे केतन अग्रवालचा ते मिसिंग होता। आणि अधिक तपासात आमच्या समोर आलेला आहे की ती जे मुलगी आहे सिया गोयल त्यांनी स्वतःहून त्याचा पासपोर्ट काढून त्याला डिस्प्लेस केला होता। ते पासपोर्ट म्हणून ते बालीला त्याचे बरोबर जाण्याची त्याची काही इच्छा नव्हती। आणि मग परत आल्यानंतर हिच्या सिया गोयलचा बर्थडे प्लॅन केला होता 19 तारखेला, आणि दोघा फॅमिलीजने मिळून, परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्याची जाण्याची इच्छा नव्हती। म्हणून त्यांनी 18 तारखेला आग्रह धरून त्याला सोबत लोहगडला ट्रेकिंगसाठी घेऊन गेली। त्या ठिकाणी अगोदरही तो चेतन चौधरी तिकडे आला होता, म्हणून काय घटनाला त्यांनी अंजाम दिलेला आहे। आता त्यामध्ये पुढील तपासामध्ये जर काय असा त्यांनी त्याचा जे नुकसान केला तसे कलम ऍड करण्यात येईल। इन्व्हेस्टिगेशन मध्ये आतापर्यंत जे सांगितलेल्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडे क्रॉस चेक केल्या आहात, म्हणूनच आपण आपल्याला अपडेटेड माहिती दिलेली ही घटनेच्या नंतर। आता आमच्या तपासामध्ये ही गोष्टी त्यांना माहित होता की त्याचा पासपोर्ट जे आहे ते असा प्रकारे मिसप्लेस झाला होता, पण त्यासाठी कोणी आमच्याकडे कंप्लेंट केलेली नव्हती। आणि दुसरा ते ज्युरिस्डिक्शन इथे ते पुण्या सिटीमध्ये राहत होते, ते आमच्याकडे तशी काही कंप्लेंट ज्यापर्यंत ते लोहगड किल्ल्यावर गेले नाही तर काही आलेली नाही। ही घटना घडल्यानंतर ईडी दाखल आमच्याकडे झाल्यानंतर आम्ही अधिक तपास सुरू केलेला आहे। कुटुंबियाला एवढा तर माहित होता की पासपोर्ट मिसिंग आहे, त्याचा बहुतेक संशय असू शकते, किंवा आता पर्सनल रिलेशन्स मध्ये खूप काही गोष्टी असतात घरात, त्यावर कमेंट करणे योग्य नाही। पासपोर्ट हिने काढून घेतला होता आणि त्याकडे आपण कुठून मिळाला ते मिळालंच नाहीये। त्यावेळीची घटना आहे जूनच्या फर्स्ट आठवड्याची।